तर मी आज करणार आहे क्रिस्पी आणि टेस्टी मेंदू वडे आणि खोबऱ्याची चटणी। तर चला आपण साहित्य बघून घेऊया। तर मी आता घेतलेले आहे 4 तास भिजवलेली उडीदाची डाळ आहे आणि चटणीसाठी साहित्य घेतलेलं आहे खोबरं, लसूण, आलं, चवीनुसार मीठ, 4 मिरच्या आणि भाजलेले चणे आहेत। हे फक्त अर्धा कवडीचं एवढं साहित्य आहे। एक नारळाचं तुम्ही डबल घेऊ शकता। तर चला आपण हे सगळं बारीक करून घेऊया। आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहे एकदम पेस्ट। मी सुरुवातीला असंच करून बघणार आहे, जर नाही बारीक झालं तर मी थोडंसं पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं थांबवूनच मिक्सर चालवा, कारण का आपलं मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं किंवा मिक्सर बंद होऊ शकतो। तर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे बघा, अगदी थोडंच घातलं आहे। हे बघा थोडं थांबवून थांबवून मी करते आहे, पूर्ण डाळ वाटली गेली पाहिजे। ते बघा छान अशी पेस्ट झालेली आहे मस्त, बघा आपल्या बोटाला पण लागत असेल। आता ही मी पेस्ट काढून घेते आणि आपण ही पूर्ण डाळ ह्याच प्रकारे पूर्ण वाटून घ्यायची आहे। ह्याचा अजून एक प्रोसेस आहे, हे पूर्ण वाटून झालं की मी तुम्हाला दाखवते काय करायचं। ही पूर्ण डाळ होती ती आता सगळी मी बारीक करून घेतली आणि शेवटला हे मी हाताने काढून घेते, कारण का चिकट असतं, चमच्याने निघणार नाही। तर हे बघा मी सगळं पेस्ट हाताने काढून घेतलेली आहे। आता हे अजून एक प्रोसेस आहे, हे आता आपल्याला परातीमध्ये घेऊन छान असं फेटायचं आहे, फ्लफी करायचं आहे। तर चला आपण हे पिटून घेऊया। आता हे मी सगळं पीठ हे परातीत काढणार आहे फेटण्यासाठी। मी हातानेच काढत आहे, कारण का ते हाताने फेटायचं आहे म्हणून। आता याचा रंग असा आहे, याचा थोडाने रंग चेंज होणार, पूर्ण सफेद होईल आणि फ्लफी होईल, मोकळा मोकळा असा। छान फेटून घ्यायचं आहे, त्याचा असा फेस सारखा होणार रंग त्याचा आणि फ्लफी होईल बघा, वाढेल पण पीठ त्याच्याने, ते छान असे लुसलुशीत आणि चविष्ट होतात, क्रिस्पी बाहेरून छान फुगतात छान। हे असं केल्याने वडा छान फुगून येतो आणि चविष्टही होतो। बघा पीठ माझं वाढत चाललेलं आहे बघा, जेवढं टाकलं होतं पीठ तेवढं त्याच्यामध्ये आता एअर जमा होते। मी छान 3-4 मिनिटं फेटून घेणार आहे, जमलं तर 5 मिनिटं हे करा, त्याने तो काय होतो छान असं फुलला जातं पीठ, फुलत राहतो जेवढं आपण फेटत राहणार तो। आता हे छान 5 मिनिटं मी फेटून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत कांदा, कढीपत्ता आणि मिरची, हे बारीक चिरून घ्यायचं आहे आणि याच्यात घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ। तर तुम्हाला दाखवते, जास्त जाड नाही ठेवायचा कांदा। तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता, पण हे खाताना दातामध्ये येते तर काळजी पण घ्या, तिखटही जास्त लागू शकते। थोडंसं एकदम बारीक नाही कापले, तर कुणाला नको असेल तर खाताना काढता येईल ना म्हणून। आणि हे कढीपत्ता, आता हे मी ह्याच्यात टाकून घेते पिठामध्ये आणि पुन्हा फेटून घेते छान, आणि चवीनुसार मीठ। कांदा मी पूर्ण मोकळा करून घेतलेला आहे, म्हणजे ते कसं सारखं ते फेटायला नको, जो फ्लफीपणा आहे ना तो जायला नको। बघा मगाच्या पिठामध्ये आणि आताच्या पिठामध्ये फरक। आता मी हे पीठ सगळं या टोपामध्ये, ज्या टोपामध्ये मगाशी वाटून ठेवलेलं त्यात काढून घेते आणि वडे करायला घेते। बघा किती फ्लफी झालेलं आहे, छान पडतंय पीठ बघा। मी पूर्ण परत एकूण घेते। तर चला आपण चटणी वाटून घेऊया। सगळं साहित्य घेतलेलं आहे अगदी मिठासकट,
थोडंसं पाणी. मी अजून पाणी घालणार आहे. मला पातळ करायची चटणी, घट्ट नाही ठेवायची आहे. थोडंसं अजून मी पेस्ट करून घेते. मी पाणी घातलेलं आहे, जवळजवळ अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. मला चटणी पातळच हवी आहे. हे बघा, छान मस्त पेस्ट झालेली आहे. पूर्ण साहित्य छान वाटलं गेलेलं आहे. तर चला आता आपण चटणीला फोडणी घालून घेऊया. तेल घालून घेतलं आहे फक्त फोडणी पुरतं. राई छान तडतडली पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित तेल गरम करून घ्या. आणि कढीपत्ता तेलात टाकताना काळजी घ्या, उडू शकतो अंगावर. आता ही मी सगळी चटणी जी बारीक केली होती ती मी आता फोडणीत टाकणार आहे. गॅस बंद केलेला आहे मी. बघा, छान असं फोडणी आलेली आहे चटणीला. खूप भारी लागते, अशीच करून खा. तुम्ही कशावर, इडली, डोसा, मेदूवडा, सगळ्याला ही चटणी खूप चविष्ट आहे. ही चटणी प्रत्येक आपल्या साऊथ इंडियन डिशसाठी छान आहे. या साईडला चटणी झालेली आहे फोडणी घालून, तर ही अशीच राहू द्या. आता आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे, तर थोडंसं तेल तापू द्या. असं एकदम मंद पण नाही आणि एकदम कडकडीतही नाही. आता आपण प्रथम बघणार आहोत की तेल छान तापलंय की नाही. तर थोडंसं मी मेदूवडा बॅटर टाकून बघते. थोडं अजून मी गॅस थोडासा फास्ट करून, थोडंसं मी एकदम कडकडीत नाही पण तापून घेते तेल आणि मग स्लो करणार आहे. गॅस मी स्लो करून घेतलेला आहे. हे बघा, आपण हाताला पाणी लावून घेणार आहोत. तर पाण्याच्याच हाताने पिठाचा गोळा घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार, जसे तुम्हाला मेदूवडे छोटे मोठे करायचे आहे. आणि हे बघा, मी हातानेच सोडते, माझ्याकडे मशीन नाही आहे डोश्याची, मेदूवड्याची, पण छान वडे निघतात त्याच्याने. पुन्हा तसंच करायचं आहे. हे बघा, पाण्याचाच हात घेऊन छान असा मस्त असं गोलाकार करून अंगठ्याच्या साहाय्याने होल करून असं सोडायचं आहे अलगद. बघा, छान वडे पडतात मस्त अगदी. अलगद सोडायचे, घाई करायची नाही, ते आपोआप सुटतात पाण्याच्या हाताने. आरामात हात ठेवून द्यायचा, काही उडत नाही तेल हातामध्ये. बघा, आता हे छान, हे वडे मस्त क्रिस्पी तळून घेते दोन्ही बाजूने. एक बाजू होऊ द्या आणि मग एक बाजू झाली का आपण त्याला पलटी मारूया. ते बघा, मी गॅस स्लोच ठेवलेला आहे. अपेक्षा दाखव, गॅस मी स्लो ठेवलेला आहे. तर हा दोन्ही बाजूने छान फ्राय झालं की मग मीडियम गॅस करायचं आहे, कारण का आपला आतून छान शिजला पाहिजे ना वडा, म्हणून कच्चा नाही राहायला पाहिजे. हे बघा ना, मस्त झालेत ना, गोल गरगरीत अगदी. हाच रंग दुसऱ्या साईडला पण आला ना का आपण थोडंसं गॅस फास्ट करणार आहोत. छान तळून होऊ द्या. ते हे बघा, आपण पलटले होते तर ह्या बाजूने पण छान रंग आलेला आहे. दुसरी बाजू मी पुन्हा पलटते आणि थोडासा गॅस फास्ट करून घेते. थोडा लाल म्हणजे क्रिस्पी झाला पाहिजे म्हणून. बघा, एवढंच. स्लो होता तर थोडासा मी अजून बंद करून, नाही तर मग ते तेल शोषून घेतं. व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे तेल.
बघा किती छान वडे झालेले आहेत. मी ह्याच्यात कुठल्याच पिठाचा वापर केलेला नाहीये, नाहीतर जर पातळ झालं तर आपण तांदळाचं पीठ घेतो, पण हे पीठ छान झालं होतं, मस्त छान फुललंही होतं फेटून. बघा छान वडे पडलेले आहेत मस्त. आता मी गॅस स्लो केलेला आहे. वडे आता हे सगळे काढून घेते मी आणि आपण दुसरे वडे टाकून घेऊया. छान थोडंसं तेल नितून घ्यायचं व्यवस्थित आणि हे आता मी वर काढून घेते. तर चला आता हे आपण पुन्हा वडे काढून घेऊया. तर मी हात पाण्यात छान भिजवून घेतलेला आहे. प्रत्येक वड्याला पाण्याचा हात घेऊनच करा, नाही तर तो सुटणार नाही. बोल अशी सगळे मी करून घेते. आता हे वडे मी सगळे ह्याच प्रकारे तळून घेणार आहे, जे सुरुवातीला मी तुम्हाला प्रोसेस दाखवली तशीच. हे बघा मस्त क्रिस्पी, थोडेसे लालसर करून घेतले आहेत. मस्त वाटतात ना. छान असं तेल नितळून घ्यायचं व्यवस्थित. हा वडा बघा, आवाज येत असेल, छान क्रिस्पी झालेला आहे. आणि आता आपण हा तोडून पण बघूया. बघा मस्त शिजलेला आहे, फुलला आहे मस्त. आणि ही चटणी खूप भारी यम्मी झाली आहे. तर या खायला. चला, तर हे मेदूवडे आणि चटणी कशी झाली आहे ही तुम्ही पण करून खा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.